पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांकडून महाराष्ट्रातही हाय अलर्ट जारी केला गेलाय। संसद परिसरातही कडेकोट सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर प्रमाणे पूर्ण महाराष्ट्रात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय। मुंबईत याआधी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची तीव्रता लक्षात घेता आता पंजाबमध्ये झालेला हल्लाही अतिशय गंभीर आहे। त्यामुळे पंजाब, जम्मू काश्मीर प्रमाणे महाराष्ट्रातही हाय अलर्ट जारी केला गेलाय। राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। गुरदासपुर के इंसिडेंट की वजह से ये हमारे अगर याकूब मेमन की फांसी की डेट फिक्स हो गई, उसके लिए हमने मुंबई में अलर्ट सब पुलिस स्टेशंस को, सर्व पुलिस कर्मचारियों को हमने अलर्ट किया है और जो भी उपाय योजना लगेगी हम वो यूज़ करेंगे। पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईतही हाय अलर्ट जारी केला गेला आहे। मुंबईत काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी कपालिनी सिनकरनं। पंजाबमधील आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सुद्धा सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। मुंबईत नेहमीच हा अलर्ट असतो सुरक्षा यंत्रणांना, कारण की मुंबई हे दहशतवाद्यांचं सॉफ्ट टार्गेट आहे। मात्र असे कुठल्या घटना घडल्यानंतर सुद्धा एक हाय अलर्ट देण्यात येतो, तसाच हाय अलर्ट मुंबईमध्ये देण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये ठिकठिकाणी सार्वजनिक ठिकाणं असतील किंवा जी महत्त्वाची ठिकाणं असतील तिकडची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी पण तशी माहिती दिलेली आहे की गुरुदासपूरच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। आता मी CST स्टेशन परिसरात आहे। CST परिसर असेल किंवा सिद्धिविनायक मंदिर, मलबार हिल अशी जी महत्त्वाची ठिकाणं आहेत मुंबईतली, सार्वजनिक ठिकाणं त्याचप्रमाणे इतर प्रसिद्ध महत्त्वाची ठिकाणं, तिकड सगळ्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांच्या नेहमीच इथे ताफा सज्ज असतो, मात्र आज तो अधिक वाढलेला दिसतो आहे। रॅपिड ॲक्शन फोर्सची एक गाडीसुद्धा इथे उभी आपल्याला दिसेल। मुंबईवर नेहमीच दहशतवाद्यांचं सॉफ्ट टार्गेट झालेले आहे मुंबई, त्यामुळे मुंबईमध्ये अलर्ट असतोच। मात्र अशा घटनांनंतर तो वाढवण्यात येतो, हाय अलर्ट करण्यात येतो। तशी हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। राकेश मारिया यांनी तशी माहिती दिली आहे। त्यासोबत ते असंही म्हणालेत की याकूब मेमनच्या फाशीबाबतही आम्ही सज्ज आहोत, त्या दृष्टीने सुद्धा अलर्ट आहे, कारण की या दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी सुद्धा मुंबई पोलीस सतर्क आहेत। राज्याचे गृह सचिव KP बक्षी यांनी सुद्धा DGंमार्फत संपूर्ण राज्यातल्या पोलीस ठाण्यांना आदेश देण्यात आलेत अलर्टचे, असं सांगितलं आहे। राज्याचे गृह सचिव KP बक्षी यांनी राज्याचे DG यांच्यामार्फत पूर्ण राज्याला अलर्टचे आदेश दिलेत असं सांगितलेलं आहे। एकूणच मुंबईची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे, मात्र मुंबईकरांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, मात्र त्याचवेळी सतर्क सुद्धा राहावं असं आवाहन पोलीस करतायत। कॅमेरामन अरविंदसह कपालिनी सिनकर, साम TV, मुंबई। नागपुरातही हाय अलर्ट जारी केला गेला आहे। महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून या शहराची ओळख आहे। पंजाबमधल्या अतिरेकी हल्ल्यानंतर नागपुरातही हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी। पंजाबमधला दहशतवादी हल्ला आणि याकूब मेमनच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। IBनं हा हाय अलर्ट घोषित केला आहे आणि या पार्श्वभूमीवर नागपुरात जागोजागी नाकाबंदी करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जात आहे। चारचाकी वाहनं असतील किंवा दुचाकी असतील, प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जात आहे। मोठे जे वाहनं आहेत, चारचाकी वाहनं, या वाहनांमधून प्रत्येक वाहनांमध्ये डिक्की उघडून या वाहनांमध्ये काही आहे का या संदर्भातली किंवा कोण व्यक्ती आहे या संदर्भातली ओळख किंवा तपासणी जी आहे ते प्रॉपर केली जात आहे। नागपूर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जातं। नागपुरातलं संघाचं मुख्यालय असेल किंवा इतरही दीक्षाभूमी असेल किंवा रेल्वे स्थानक असेल, अनेक संवेदनशील ठिकाणं आहेत आणि या पार्श्वभूमीवर या ठिकाणांवर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। शहरातल्या चौकांमध्ये सुद्धा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि जे प्रमुख जे भाग आहेत शहरातले, या भागांमध्ये पोलीस नाकाबंदी करतायत आणि प्रत्येक वाहनांची, प्रत्येक व्यक्तीची आपण पाहू शकतो या ठिकाणी तपासणी केली जात आहे। याकूब मेमनला 30 तारखेला नागपुरात फाशी दिली जाणार आहे, त्यामुळे नागपुरात आधीच चोख पोलीस बंदोबस्त आहे। हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। आज पंजाबमधला गुरदासपूर येथे दहशतवादी हल्ला झाला, त्या पार्श्वभूमीवर नागपुरातील पोलीस जे आहे ते सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे। चोख पोलीस बंदोबस्त ठेवला गेलेला आहे। डोळ्यात तेल टाकून पोलीस जे आहे ते नागपुरातल्या सुरक्षा व्यवस्थाची पाहणी करतात आहे। नागपुरातली सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचा प्रयत्न करतात आहे आणि एकूणच हे 2-3 दिवस जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे, कारण 30 तारखेला फाशी देण्यात येणाऱ्या याकूब मेमनला काउंटडाऊन सुरू झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर नागपुरात पोलीस कुठलेही रिस्क घ्यायला तयार नाही। पोलीस व्यवस्था चोख आहे,
प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक वाहनांवर, प्रत्येक वस्तूवर पोलिसांची करडी नजर आहे. कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम TV, नागपूर.